नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण गोड शंकरपाळी पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात। साखर, दूध, तूप, विलायची, मीठ आणि मैदा। तुम्ही कोणतेही प्रमाण घ्या, छोट्या ग्लासाचं घेतलं तरी चालेल, वाटीचं घेतलं तरी चालेल। मी ग्लासांचं माप घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा आपण त्याच्यात तो मळून घ्यायचा। हे फक्त दाखवण्यासाठी मी तुम्हाला काय काय साहित्य लागते ते मी वाटीमध्ये घेतलेलं आहे, पण छोट्याशा ग्लासाचं मी माप करून घेणार आहे। याच्यामध्ये मी छोटासा ग्लास घेतलेला आहे। साखर टाकून घेऊयात अगोदर। त्याच ग्लासाने मी 1 ग्लास दूध घेत आहे। मोठी 1 वाटी घट्टसर असं तूप, वितळून घेतलेलं नाही, ते 1 वाटी मी तूप याच्यातच टाकून घेत आहे। आता आपण हे गॅसवरती सर्व वितळून घेऊयात। हे आता आपण सर्व वितळून घेऊयात। जर तुम्हाला सर्व वाटीचं प्रमाण घ्यायचं असेल ना, तर 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप घ्या। दूध तुम्हाला नको असेल तर त्याच्याऐवजी पाणी घेतलं तरी पण चालेल, आणि तूप नसेल घ्यायचं याच्यात तर तेल घेतलं तरी चालेल। हे मिश्रण असं सतत हलवत राहायचं, म्हणजे मग साखर खाली लागणार नाही। हे पहा, साखर याच्यामध्ये वितळलेली आहे। पूर्ण हे मिश्रण उकळून घ्यायचं नाही, हे पूर्ण मिश्रण उकळून घ्यायचं नाही। आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि हे मिश्रण आपण थंड करून घेऊयात। मिश्रण आपण परातीत टाकून थंड करून घेऊयात। एक टीस्पून मीठ टाकून घेणार आहोत। 1 टेबलस्पून विलायची पावडर। हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण। जेवढा मैदा मावेल ना तसं टाकत राहायचं आणि गोळा बनवून घ्यायचा। मग एकदम मैदा टाकून घ्यायचा नाही, जसा बसेल ना, जसं मावेल तसा याच्यात आपण मैदा टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा। आणि याचा गोळा मळताना जास्त पातळ पण नाही मळायचा आणि जास्त घट्ट पण नाही। घट्ट मळला तर खूपच घट्ट होतो, तूप आहे त्याच्यात, त्याच्यामुळं आपण चपातीला गोळा बनतो ना, मळतो त्याच्यापेक्षा जास्त थोडासा घट्टसर मळायचा। अशा पद्धतीने शंकरपाळी केली ना, शंकरपाळी अजिबात फसत नाही। त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने शंकरपाळी करून पहा। याच्यामध्ये तूप घेताना खूप घट्ट घ्यायचं नाही, कारण ते नंतर वितळलं ना की जास्त होतं आणि प्रमाण आपलं मग फसतं। त्याच्यामुळं तूप वितळून घ्यायचं। आता याला जास्त वेळ भिजत न ठेवता आपण लगेचच लाटायला घेणार आहोत। लाटी शक्यतो जरा जाडच ठेवायची। हे पहा, अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी लाटून आणि कापून घेऊयात। हे पहा, तेल तापलेलं आहे छान। आता शंकरपाळी टाकताना हाताने न टाकता अशी ह्याच्यात जाऱ्यात घेऊन टाकायची।
आणि तेलामध्ये शंकरपाळी टाकताना फुल गॅस ठेवायचा जरा. थोडासा याला कलर धरायला लागला शंकरपाळीला की नंतर मग एकदम मंद गॅसवरती आपण शंकरपाळी तळून घेऊ. आतापर्यंत गॅस आपला फुलच होता. आता मी एकदम मंद गॅस करून घेत आहे. आता मंद गॅसवरती ह्या आतून सुद्धा छान भाजल्या जातील आणि याला वरतून कलर सुद्धा छान येईल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर शंकरपाळी तळली ना तो खूप छान आणि खुसखुशीत होतात. फक्त असं मधून अधून हलवत राहायचं, कारण मग एक साईड पांढरी राहते आणि एक साईड चांगली तळली जाते असं होतं. मग त्याच्यासाठी मधून अधून फक्त असं जरा आलटी पलटी करत राहायचं. याला शंकरपाळीला असाच कलर आला की ते आपण अशा सपाट भांड्यात काढून घ्यायची. पातेलं कुंडा याच्यामध्ये काढायची नाही, कारण काय होतं मग ते शंकरपाळी दबली जाते आणि मऊ पडायची शक्यता असते. त्याच्यामुळे काय करायचं, अशा सपाट भांड्यात आपण शंकरपाळी सर्व काढून घ्यायची. मग ती छान खुसखुशीत पण होती आणि त्याला रंग पण छान चढतो. अशीच थंड करायला ठेवायची. आता अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी तळून घेऊयात. हे पहा, आपली 1 किलोच्या प्रमाणातली सर्व शंकरपाळी बनून झालेली आहे. छान अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.